परम असो काय इहे लोकांना परलोकाय जगा देवय परम दुःखाय सुंदरी परम विकाय कै बघा कैचं दुःख आहे, पण कसं आहे परम दुःख आहे. आता परम दुःख कशा पद्धतीने ग्रंथकर्ते याच्याही पुढे जाऊन सांगू राहिले परम दुःख आहे, पण जगा निभवाया. प्रभू रामचंद्र अरण्यात जाऊन काय करणार आहे? पुढचं काय आहे? जगाचा उद्धार करायचा, 33 कोटी देव सोडवायचे, हे जगाला निववायचं कार्य माझा राम करणार आहे. पण परम दुःख कुणाला व्हायले? राजा दशरथाला. का? कारण आत्माच जाऊ लागलेलं आहे. मग तरी तुला कळलं नाही ही निंदा मला म्हणजे निंदक असणारा मी होणार आहे, म्हणून मला बाईल बुद्धेसारखं वागावं लागणार आहे. अशा प्रकारचा विचार करू लागला. कै कै केवळ काळ राते म्या पाळी आते प्रीती हे माझी भवली मज भवती म्या कोणा प्रती सांगावे. राजा दशरथ मनामध्ये विचार करू लागले. कुठल्याही गोष्टी अनावर झाल्या आणि सांगण्याचा कंटाळा आला की माणूस गुडघ्यात असं मुंडकं घालतं आणि विचार करत. ती अवस्था राजा दशरथाची झालेली आहे. अरे अति प्रीतीची माझी असणारी काही लाडकी आहे आणि तिच्या वचनानं मी अडकलोय आणि अडकल्यामुळं माझ्या रामाला वनवासाला जावं लागले. ही माझी आवड झाली आहे, ही माझी निंदकाची पासोडी झाली आहे. ही अवस्था जर माझी होत असेल तर त्या अवस्थेला कारण फक्त असणारी तू आहेस. मनामध्ये विचार राजा दशरथ पुन्हा करू लागला. राम दाडवया वना प्रती वचने तळमळती भोपती दुःख स्वसिता सरली राती उदय प्राप्ती हो उपाय. आता सूर्योदय व्हायला लागलाय माझ्यावर. आखी रात्र गेली ना, पहिल्या चोळीमध्ये आलेले होते. राजा दशरथ संध्याकाळची वेळ होती आणि कैकेयीच्या महालामध्ये आलेले होते आणि ते आल्यानंतर ती अवस्था झाली. आखी रात्र गेली कैकेयीला समजल्यामुळे. काही उपयोग झाला नाही, पण त्याचं कार्य साध्य करण्याचं कारण कैकेयीनं सोडलं नाही. राजा दशरथाचं ऐकलं नाही. राजा दशरथ 2 वरामध्ये गुंतलेला होता, त्याला काही करता आलं नाही आणि करता आलं नाही म्हणून सूर्यवंशाला कलंक लागलं. नाविलाजानं राजा दशरथ विचार करू लागला. विचार करत करत सकाळची वेळ सूर्योदय होण्याची झाली. ओ बिता श्री दशरथाई कै करीला विपरीताई वदवया राक्षस समजताय वनश्री रघुनाथा निघेला. वनश्री रघुनाथ निघेलं. ग्रंथकर्ते सांगू लागले हे रामायण आहे आणि या रामायणाचा असणारा सार कैकेयीनं असणारा विचार केलेला. ब्रह्मदेवाने विकल्प सोडला होता का? त्याचं कारणच हे म्हणले माझा राम कुठे जाणार आहे? दंडकारण्यामध्ये. कशासाठी? राक्षसाला मारण्यासाठी. ग्रंथकर्ते सांगतात हे असणारं मूळ कारण आहे, म्हणून या विषयाचा असणारा संबंध कैकेयीशी जोडलेला आहे. ग्रंथकर्ते सांगतात एक जनार्दना शरणाई कथा रम्य रामायणाई श्रोती द्याव्या वदानाय वनप्रायणा श्रीरामा. वनप्रायण श्रीरामा. कथा कशी आहे? गहन आहे. आता गहन शब्दाचा अर्थ जर सांगायचा म्हणतो तर खूप खोलात जावं लागेल की नाही?